नमस्कार, मी आर्किटेक्ट संदीप जोशी, प्रोम ग्रुप. बिहाइंड द सीन्स. आजच्या भागामध्ये आपण मी तुम्हाला दाखवलं होतं की बंगल्याची प्लिंथ पूर्ण झाली होती, पाया पूर्ण झालेला होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते जे कॉलम होते स्टील, त्याचं स्टीलवरती तुम्हाला 2-2 फूट वरती आलेलं दिसत होतं. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की आता याच्यानंतर जो पुढचा प्रवास असणार आहे त्यामध्ये कॉलम्स उभे राहणार आहेत आणि कॉलम्स उभे राहून मग जी पुढची स्लॅबची साधारणपणे तयारी असेल. तर आता हा बंगला हा त्या अवस्थेपर्यंत पोहोचलेला आहे. आता मागच्या वेळेला दाखवलं होतं त्याप्रमाणे तुम्हाला इथे खालती पाया म्हणजे प्लिंथ दिसते आणि त्याच्यावरचे हे जे तुम्हाला दिसत आहे हे कॉलम आता उभे झालेले आहेत. म्हणजे आता याची जी फ्लोअर टू फ्लोअर हाईट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आता हा तळमजलाचा म्हणजे तळ भाग खालचा प्लिंथच्या वरचा आणि वरचा जो स्लॅब असणार आहे त्याचं जे डिस्टन्स असणार आहे, उंची आहे ही 9.5 फूट फ्लोअर टू फ्लोअर. आता त्याप्रमाणे हे कॉलम उभे झालेले आहेत. सगळे हे जे तुम्हाला दिसत आहे हे कॉलम्स आहेत, हे उभे झालेले आहेत RCC कॉलम. आणि या कॉलम वरती तुम्हाला असं दिसतं ना की सर ठोके ठोके थोडेसे मारल्यासारखे दिसतात. याला टाचे असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यामध्ये ही जी भाषा आहे ही भाषा इकडची साईडवरची भाषा आहे की साधारण सगळे कॉन्ट्रॅक्टर्स आणि यांना सगळ्यांना ती भाषा समजते. हे टाचे कशासाठी आहेत तर आता कॉलम हा आपला RCC कॉलम आहे आणि ज्या वेळेला तो आपला कास्ट होतो त्या बाजूने सगळं जे फॉर्म वर्क असतं, ह्या ज्या तुम्ही ज्या सगळ्या प्लेट्स बघताय, लोखंडाच्या प्लेट्स आहेत, या लावल्या जातात आणि त्याच्यामध्ये कॉन्क्रीट म्हणजे हे आता जे स्ट्रक्चर आपलं आहे हे M200 ग्रेड कॉन्क्रीटमध्ये आहे, ज्याला आपण भूकंपरोधक स्ट्रक्चर असं म्हणतो. M200 ग्रेड म्हणजे काय तर 1:1.5:3 असं प्रपोर्शन. म्हणजे 1 पार्ट ऑफ सिमेंट, 1.5 पार्ट ऑफ सँड आणि 3 पार्ट्स ऑफ मेटल. मेटल म्हणजे कोणतं, ज्याला आपण खडी म्हणतो ना, ती खडी. तर ते जे सगळं जे प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला M200 ग्रेड कॉन्क्रीट असं म्हणतात, जे भूकंपरोधक स्ट्रक्चर ISI नॉर्म प्रमाणे ते अत्यंत गरजेचं आहे. तर त्याप्रमाणे हे सगळे कॉलम कास्ट झालेले आहेत. आणि आता जो सरफेस आहे या कॉलमचा हा तसा स्मूथ असतो. आता ह्या स्मूथ सरफेसवरती जेव्हा आपण प्लास्टर करतो ते प्लास्टर पकडलं जात नाही. मग काय करायला लागतं तर त्याला हे जे आपण टाचे मारतोय की त्याला जी ग्रीप मिळायला पाहिजे प्लास्टरची, त्याच्यासाठी हे सगळे जे दिसत आहे तुम्हाला हे टाचे मारलेले आहेत. हे सगळ्याच कॉलमला तुम्हाला दिसतील. आणि नंतर आता ह्या कॉलम आणि ह्या कॉलमच्या मधली जी जागा आहे इथे भिंत येईल, जी भिंत आपली चिऱ्याची असणार आहे. आणि चिरा हा जर तुम्हाला माहिती आहे की त्याला काय वेगळे टाचे मारायची गरज नाही, कारण त्याला प्लास्टरची ग्रीप व्यवस्थित बसते. तर आता हे जे तुम्हाला दिसत आहेत हे सगळे आता कॉलम उभे राहिलेले आहेत. आणि कॉलम उभे राहून त्याच्यानंतर जे चाललेलं आहे हे स्लॅबची तयारी त्याची झालेली आहे. हे जे तुम्हाला दिसतं याला सगळं शटरिंग म्हटलं जातं. हे शटरिंग म्हणजे थोडक्यात इट इज अ फॉर्म वर्क. आणि आता आपण जस्ट आत जाऊन बघूया. ही इथे स्टेअरकेस आहे, ज्याला जिना आपण म्हणूया. आणि हे आता आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला दिसतं बघा की ह्या सगळ्या प्लेट्स लावलेल्या आहेत. आता याच्यावरती आपल्याला स्लॅब कास्ट करायचं आहे. आणि हे जे दिसतं याला मुंढे म्हटलं जातं. हे जे सपोर्ट्स आहेत म्हणजे इकडच्या साईडवरच्या लँग्वेजमध्ये याला मुंढे असं म्हटलं जातं की जे सपोर्ट्स हे खालती दिलेले आहेत. मधल्या भागामध्ये स्लॅबसाठीच्या ह्या सगळ्या प्लेट्स आहेत, लोखंडी प्लेट्स. आणि हे जे मध्ये जे खालती आलेला जो भाग आहे याला हे बीम्स आहेत. हे बीम्स म्हणजे आता कुठलंही ज्या वेळेला फॉर्म स्ट्रक्चर उभं राहतं कॉलम, मग ते जे कॉलम्स असतात त्यांना जी बांधी असते ती या बीम्सची. आणि मग त्याच्यावरती स्लॅब म्हणजे जे काही वजन येतं ते स्लॅबवरती, स्लॅबचं वजन बीमवरती, बीमचं वजन कॉलमवरती आणि कॉलमवरनं मग खालती ते फुटिंग. अशा पद्धतीने हे RCC स्ट्रक्चर असतं. तर आता इथे तुम्ही बघाल की आता हे जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरचा जो काही पार्टली जो स्लॅब आहे तो स्लोपिंग आहे. त्याच्यामुळे हा म्हणजे उतरत्या छपराचा तो भाग आहे. त्याच्यामुळे हे जे फॉर्मवर्क आहे हे पण त्या स्लोपमध्येच केलेलं आहे. आणि हे जे काम होतं ना या कामामध्ये डायमेन्शन्स ही परफेक्ट ठेवावी लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं ती लेव्हल. म्हणजे सगळ्या ठिकाणी हा जो स्लॅब आहे या स्लॅबची सगळी लेव्हल ही एकाच याच्यामध्ये ठेवावी लागते. एकाच लेव्हलमध्ये हा सगळा भाग ठेवायला लागतो. ज्या लेव्हल पाईपनी त्या सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या जातात. आता एवढ्या बारीक सारीक गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगतोय
तुम्हाला त्याची खरं म्हणाल तर आवश्यकता नाही, पण तुम्हाला समजलं पाहिजे की तुमच्या घराचं बांधकाम होत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी इथे आम्ही घेतो, किंवा बऱ्याचशा बहुतेक सगळ्या साईट्सवरती ती घेतली जाते, ते काय आहे तर ते समजण्यासाठी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगतोय. आता हे जे काही फॉर्मवर्क आहे हे त्या भागामधलं ती जी उंची आहे, म्हणजे जसं टॉयलेटचा भाग जो आहे, जो मी तुम्हाला तिथं दाखवला होता की प्लिंथमध्ये की तो सखत खालती असतो, तसा स्लॅबमध्ये सुद्धा त्याला तो जो संक असतो तो दिला जातो. आता हा तुम्ही बघता हा जिन्याचा भाग, हा जिन्याचा अर्धा भाग हा आपण कास्ट केलेला आहे, आणि आता उरलेला जो अर्धा जो स्लॅबला जाऊन मिळतो त्याचं सगळं शटरिंग झाल्यावर जेव्हा स्लॅबचं कास्टिंग होईल तेव्हा त्या स्लॅबच्या बरोबरच तो जिना हा भरला जाईल. आता इथे वरती आल्यावर तुमच्या लक्षात येईल की हे जे स्लॅबचं जे सेंटरिंग जे आहे हे कशा पद्धतीने आहे झालेलं, आणि बाजूचा हा जो बीम आहे जो आहे तो त्या बीमचं सुद्धा सगळं आता काम चालू आहे, सळ्यांचं फिक्सिंग करण्याचं काम चालू आहे. अजून स्लॅबचा जो वरचा भाग आहे त्याच्यावरती स्टील अजून यायचं आहे. हे अशा पद्धतीने याच्यात तुम्हाला लेव्हल्स वेगवेगळ्या दिसत असतील. मी म्हटलं ना तुम्हाला की टॉयलेट, आता हा जो भाग जो खालती दिसतोय हा टॉयलेटचा भाग आहे, की हा स्लॅब थोडा खालती आहे, तो भाग आहे तो रूमचा भाग आहे, तो हा मधला पॅसेज, ह्या सगळ्या 2 रूम्स हा एका लेवलला आहेत, आणि हा जो वर गेलेला दिसतोय हे उतरता छपराचा जो भाग असल्यामुळे हा इथून वरती आणि मग पुढे गेल्यावरती तो स्लोपमध्ये आहे. तर मग हा जो आपण प्रवास जो सुरू केलेला आहे तो सुरू केलेला प्रवास फुटिंग, मग त्याच्यानंतर प्लिंथ चिंची भराई जे आहे ते, त्याच्यानंतरचं प्लिंथ, आणि त्याच्यानंतरचे हे वरचे कॉलम, आणि आता स्लॅबपर्यंत ते आलेलं आहे. मला वाटतं ही जी काही बंगल्याची जडणघडण जी तुम्ही बघताय किंवा जी आहे, मला वाटतं त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजत आहेत, आणि एक ज्याला म्हणतो ना एक इंटरेस्ट पण कदाचित तुम्हाला त्याच्यामध्ये जर निर्माण झाला असेल, आणि तुम्हाला वाटत असेल की ऑन साईट इथे काही गोष्टी येऊन बघायच्या, तर जरूर तुम्ही इथे येऊ शकता, 1-2 दिवस राहू शकता. ज्याला स्लॅबचं कास्टिंग आहे त्यावेळेला सुद्धा तुम्ही जरी आलात आणि तुम्ही बघितलं तरी तुम्हाला त्याची कल्पना येईल. व्हिडिओच्या माध्यमातून, बिहाइंड द सीन्सच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच, पण त्याही पलीकडे जाऊन जर तुम्हाला स्वतःला प्रत्यक्ष येऊन बघायचं असेल तरीही तुम्ही इथे येऊ शकता. धन्यवाद.